सूर्यप्रकाश कमी पोहोचतो म्हणून या दरीला व्हॅली ऑफ शॅडोज म्हणतात. काही म्हणायचे तुला शेवटचे 2-3 शब्द? एक्सपायर किती एक्सपायर घे इकडे एक्सपायरी डेट पाहू द्या आम्हाला. हे काय लेट्स डू ॲडव्हेंचर. खाली आंघोळ केलं काय अडचण नाही 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 तर आमची मॅगी तयार झाली. व ते सौरभ आहे हर्ष आहे सांदनदरी ही अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात सह्याद्रीच्या कळसूबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यात साम्राट गावाजवळ वसलेली आशिया खंडातील दुसरी सर्वात मोठी वॉटर कव्हर्ड दरी आहे. सांदनदरीला व्हॅली ऑफ शॅडोज म्हणून ओळखले जाते कारण ही दरी सुमारे 200 फूट खोल आणि 1500 ते 2000 मीटर लांब आहे. दोन्ही बाजूने उंच कड्या असल्या कारणाने थरारक ट्रेकिंग आणि रॅफ्टिंगचा अनुभव घेता येतो. आम्ही जातोय सांदनदरी बघायला. सोबत आहे सौरभ आहे हर्ष आहे. आम्ही सकाळी जवळपास 4 वाजेपासून निघलोय. तुम्ही आता सध्या सकाळचे नजर पाहू शकतात. सगळीकडे मस्त हिरवं हिरवं दिसतंय. डोंगर पण आणि कोवळं ऊन पण सकाळीच आणि मित्रासोबत हिंडण्याची मजा ती वेगळीच असते. पण या दरीचं वैशिष्ट्य म्हणजे ही एक नैसर्गिक तळ आहे जी हजारो वर्षांच्या पाण्याच्या प्रवाहामुळे तयार झाली आहे. येथे जमिनीला पडलेली एक मोठी फेक जिओलॉजिकल फॉल्ट लाईन दिसते. या डोंगर रांगेमध्ये एक डोंगर एक कळसूबाई शिखर नावाने सुद्धा ओळखले जाते. पूर्ण हिवाळा ऋतू आणि उन्हाळा ऋतू म्हणजे नोव्हेंबर ते मे महिन्यापर्यंत सांदनदरीला भेट देण्याची एकदम योग्य वेळ आहे. पावसाळा ऋतूमध्ये पाणी असल्या कारणाने प्रवेश शक्यतो बंदच असतो. ही दरी रुंद असल्याने येथे सूर्यप्रकाश कमी पोहोचतो म्हणून या दरीला व्हॅली ऑफ शॅडोज म्हणतात. हे आहे साम्राट गाव जे की सांदनदरीच्या जवळचे गाव आहे आणि शेवटचा स्टॉप सुद्धा हाच आहे. सांदनदरीचे जाण्या अगोदर इथे शेवटची दुकान आहे. जाण्या अगोदर जे पण लागते इथूनच घ्यावे लागते. MS-17 नगर मधीचे. तर आता आम्ही सांदनदरीकडे जाण्यासाठी ट्रॅकिंग सुरू केली आहे. ना सांदनदरीच्या आसपासचा नजारा. तर माझे मित्र चाललेत आता गाडी दुसरीकडे लावायला ॲज अ सेफ्टी प्रोटोकॉल. काय म्हणला
ए अरे व्हिडिओ चालू आहे जरा नीट बोला रे. हा जवळपास संपूर्ण जंगली इलाक्यासारखंच इथं. काय आणलं रे चिकन? इकडे इकडे कर माहिती. बोल ना बोल ना. तर आता आम्ही जातोय दरीच्या दिशेने. आम्ही सकाळी 4 वाजता निघलो होतो. आता इथे पोहोचायला 9:15 वाजलेत. 5 तासांचा रस्ता लागला आम्हाला पूर्ण. सनस्क्रीन का रे? अंत प्रारंभ and is the beginning. This is our beginning. दिस इज कळशीत कळशी. कळशीत कळशी म्हणजे गाड्या पाहिलं कुठपर्यंत लावेल डायरेक्ट. नाही रे बाहेर येऊन करावं लागेल ते. मॅगी बाहेर येऊन करावं लागेल. नाही रे भाऊ मध्ये रिस्की काम आहे लय. आम्ही ॲज एनर्जी ड्रिंक म्हणून लिंबू सरबत पितो. हे बघा हे रिव्हर्स फॉल आहे. वाटल्या कुठं पण फेकू नको. पावसाळ्यात हा नजारा असा असतो. संपलं. अरे मध्ये जायचंय. संपलं काय संपलं? बाहेर येऊन संपलं राहायला घर. हे बघा असा डेंजरस रस्ता आहे ट्रेकिंग साठी. कचरा कुठेच टाकू नये कारण की आम्ही आल्यापासून बघतोय अजून एक रॅपर सुद्धा दिसलेलं नाही. रॅपर याच रे. खूप लागली इथे. डाबा पण आहे अरे बॉटल पण आहे. पावसाळा ऋतूमध्ये इथे खूप पाणी भरलेले असते जसे की तुम्ही आता व्हिडिओमध्ये पाहू शकता. या कारणाने पावसाळा ऋतूमध्ये ही दरी बंदच असते शक्यतो. अरे काठी नाही हे इथे. अरे पुढे खोल खोल होत चालत ते हा ना. लोकल्स संदनदरीतले मासे आहेत तिथे खूप येते या पाण्यामध्ये. खाली आंघोळ केलेत काय अडचण नाही ना? नाही 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 नाही.
कुठे हर्षाला साप दिसला तिकडं कुठं तरी. मेट्रो काय हे बघा, हे जस्ट सानंदरी सुरू झाली इथून. येण्यावेळी शूज जरा बरे घालून या, जेणेकरून ग्रिप भेटला. आमचं नाही तर तुझं आला जे फक्त माहिती काय, आम्हाला पण काढ. काही देखो सौरभ, एक सौरभ फोटो काढतोय ना. अरे फोटो काढ ना. ओ राम, चल फोटो काढ. हा तो काय सौरभ फोटो काढ. ए बाबा सेव कर बर का, आम्हाला पाहिजे टायटी घालू का मी पण. अरे भाई इधर से जानी गए अपने को. अबे फोटो निकालो का. सांदनदरी ही प्रामुख्याने कठोर आणि टणक कातळ भिंतींची बनलेली आहे. येथे प्रामुख्याने सह्याद्रीच्या रांगेतील बसॉल्ट खडक आढळतात, जे ज्वालामुखीच्या उद्रेकातून तयार झालेले आहेत. हा हे बरोबर बोलला बर का तू. चुकलो. अरे बाबू अरुण चाले. बहुतेक आम्ही रस्ता चुकलोय. ए बाबा जिवंत जायचे घरी वापस. चाल ना. हे बघा तुमचे मित्र जर का असे खोडीचे असेल ना, त्याला आणू सुद्धा नाही काय येते कधी. काय टाइमपास कर राहिला तू. चल रे भाऊ. अरे हक्काचा मुलगा आहे म्हणून बोल राहिला त्यासोबत. उतरताना हर्षा आउटपणा करू नको बरं का तू. हो ना. तुम्ही चव घालशान हमारा ब्लॉगर. तुम्ही पक्की चव घालशान. चव यायचं कुठून आहे. काय नाव या दरीचं. सांदनदरी मध्ये साधन नाही रे साधन. ए अरे सांदनदरी ना भाऊ. मग आपण चालायचं का. मध्ये ट्रॅकिंग मध्ये रे भाऊ. मी जस्ट ते मोमेंट कॅप्चर करायचा प्रयत्न. यार नीट पाहून. हा कर चल. झूम करतो ना तुला. अरे मरू नको फक्त उडी मार पण मरू नको. हे बघा हर्ष सुपुत्र ऑफ अरुण दिवे. नाही रे. अरे चाल ना एवढा काय टाइमपास करू राहिल तू. काही नाही चल चल यायचं बद घेतोय.
अब क्या करे रे आप दिखा सकते हैं ऐसा तुला टाइम आहे आज डोकं काही आहे यार कोण आहे बाबा यो पावसाळ्यात इडत टाइम तर जागा तर राहते का? मग चला आता आम्ही पुढील प्रवास सुरू केलाय. सॉक्स काढलेत बुटायमधून. पुढील प्रवास करणं खूप महत्वाचं आहे. मागील प्रवास मी जस्ट माझा जीव हातात घेऊन आलो तिथून. आता तू येणार आहे का तुझा जीव हातात घेऊन? नाही जगत तू आता. अवघड आहे. अरे बाप त्याचं बूट भरलंय पाण्यात तेच आलं. जवळपास आम्ही 100 मीटर आलोच असतं की नाही आपण मध्ये. आम्ही सध्या घबऱ्या 100 मीटर मध्ये आलोय. 100 मीटर आत आल्यावर हा नजारा असा दिसतोय. हा तू तेच चालू दे 2 दिवस. व्हिडिओ चालू केला का नाही तर लगेच मी आलेलो आहे. क्या है बे आगे? क्या बात कर रहे हो? ओए बाबा जपूत. बोल ना लगेच. भारी व्हिडिओ. चलो आगे. थंडी वाजायला सुरुवात झाली की नाही? थंडी वाजवायली का? हा हो हे बघा मध्ये जवळपास 500-600 मीटर पर्यंत दिसतंय. पण आम्ही पुरी सर करणार आहे. तू तुझं आले व्हिडिओ क्या बोला? हे बघा हे दगड वरून खाली पडले. तो वरून खाली. हे खरे इधर कस का तयार झाले असेल? हा काय झालं तुला असं वाटत नाही का? समजा जे 2 भूभाग थोडे त्यांच्यापासून लांब लांब चालले म्हणून एकमेकांपासून. मी जातोय. भाऊ चालले भाऊ. अरे इथं काय आपण काय साठी येईल इथं? लवकर चल. असं बालिश पोर काश उस दिन मेरे दोस्त ने मुझे नहीं रे. अयो भाई चलता क्या? चला दम लागल्याच्या नंतर थोडा पॉज घेऊन आम्ही वापस खाली जाण्याचा प्रयत्न करतोय. तू म्हणशील ती पूर्व दिशा. तिथे खाली थंडी वाजती आता. असं थंडी वाजू राहील तुला? चष्मा लावले मी खाली अगोदरच. अरे बापरे. अरे पुढं पाय ना भाई.
तुझ्या सोबत आम्ही पण आहे. तू आमचे फोटो नाही काढ राहिला राव. तू आमचे फोटो कधी काढले? आज की इस वीडियो में आप लोगों का स्वागत है। काढते माझा फोटो काढ, चार्जिंगचा फोटो माझ्या फोन मध्ये फोटो हा चल घे. चांगला का? तू म्हणशील ती. कार्तिक में तू तो आहे फोन मध्ये कर. कार्तिक हा काही नाही. अरे काढ ना, काय मर राहिला का तू? या स्नॅप मध्ये फोटो काढ. मी तू ब्रो एक मेरा फोटो निकालना। अरे बाप ए थोडं काय काय क्लिक केला आम्ही फोटो आता खाली चांगला तो कॅप्चर झाला. चलो. कोण प्रीमियम? हर्षा स्वतःला प्रीमियम म्हण राहिला. एवढं मोठं फोटो मी आयुष्यात ते पण सौरभ तुझ्या तू दिलेल्या संस्कारातून हे असं कसं काय घडलं? ए बाबा चल ना हर्षा. पोर लय टाइमपास करायला सध्या. पोर नाही, हर्षच टाइमपास करायला एकटा फक्त. ते बघा आम्ही तिघेच होतो. आम्हाला एक जोडदार भेटला. असं वाटतं की लेट्स डू ऍडव्हेंचर. काय आणला? आईड कपडे काढायचा टाइम झाला म्हणे पोहण्यासाठी पाणी. माझा मित्र थोडा डोक्यावर पडलाय त्याच्या शब्दांना माफ करावे. ॲज अ ॲडव्हेंचर पार्ट म्हणून आता आम्हाला ही बोट भेटली. बोट मेरा भाई चलाएगा. मेरे को भी आणले. हे बघा आम्ही जस्ट टाकी रॉकेट लॉन्च करतोय. चल ना अरे धरला तुला धरेल. शूज बॅग आहे काय? ही बॅग आहे ना बाई. तू काय कर राहिला? खरंच झालं. कोणतं? नाही वाटत नाही मला. कपडे काढलास झाला असतं. नाही जमलं का? तू चालला बरोबर पुढे. तर काय थांब. मी काढतो ना नसलं तरी. न्यूटनचं नको बरोबर हर्षाचं पण. भाई चालला भाऊ मागच्या 2 मिनिटापासून. बुट एडच ठेवायचे का? हा चल फेक. मी काय करू? अरे फोन धर म्हणजे काय? अरे फोन तुम्ही घेऊन जा. आपल्याला तिकडे जायचंय. बॅगी घ्यायचे सोबत सौरभ. व्हिडिओ कोण काढणार आहे? बॅगी राहू दे. एक फोन काढतो. चल पटकन. हो जिवंत जा जिवंत या बरं काय.
दोघं जणांचे ते मावलं. बस तू एकदा तू जाय मी जेवण तर गेलो तुम्ही या मागं. मी लगेच येऊ राहिलो भाऊ, तुमचं काय खरं नाही. खोले बाहेर हा बळे लई खोले. जाय लई खोले. अरे आपल्याला पुढे जायचंय त्या टोकाला डायरेक्ट. आपला ऍडव्हेंचर संपून जाईल. तू जाय ना पायी पायी एकदा. Who is this black guy? African. Oh, आता वापस सुरू केला. आता जातोय पुढे. ओय ज्ञानी माणूस चल्ला. अरे शेवट झाली इकडे तरी. चालला. हे बघा हा नजारा. सौरभ शेवट आला काय? हा शेवट आलं ना. मॅगी बनवायची किडच अरे काय हे काय लाकडं पाय ना. हे पाय ना. हे पाय. अरे इथं माझी नी तर उलट जाळ लागायचं भेव नाही. लाकडं एवढं सॉक्स ते. मित्रांनो आता आम्ही मॅगी इथंच बनवून खाणार आहे. ते कसं राहतं माहिती का, जंगलात आग लावायचं आहे ना चांगलं नाही राहते. त्यासाठी परमिशन घ्यावं लागते हो. And we are doing this without permission. That's why I am a little bit worried about it. समझा क्या तू? बेलो बच्ची काय तेरा भाई. अबे यार काय भी राव उसको ब्रो भेला. भाई कसं वाटतंय संदनदरी बघून? ओके. अरे विचारला मी तुला प्रश्न. संदनदरी बघून कसं वाटत राहिलं म्हणून. खाली गार्डन गार्डन. हर्ष दिखा क्या दे रहे को किधर?
भाई देख इधर. भाई चल ना. चल ना. I can manage. शांत बस. हो गई. एवढ्यातच. क्या हुई? क्या देखा? ओए वीडियो तो आला हो तो डायरेक्ट. वीडियो में आया तो वीडियो में. जी हाँ भाई. गुफा गुफा गुफा. कोण? अच्छा राहिलं. जवळपास आमच्या अंदाजे 1300-1400 मीटर पासून चालतोय आम्ही. 1 किलोमीटर पेक्षा जास्त अंतराची सांदनदरी पावसाळ्यामध्ये बंदच असते, कारण की पाण्यामुळे भाई संभाल के. गिरेगा तो फूट जाएगा. सावर बोंड पाय वरून खाली पडेल. जरा जपून जावं लागेल, वरून काही खाली येऊ शकते. चल तर चांदणवाडीत आज आलोय. मी बघा चांदणवाडीचा शेवट असं दिसतोय. मस्त. काय काय म्हणाल तो? अरे बावरची तू ये कुक. माझ्या बॅग मध्ये जवळपास 8 किलो वजन आहे. तेवढं सोबत येऊन तेव्हा इथं मला ते जाळ करायला पाहिजे पहिलेच. आपण इथं नाही करायचं. अपन लोग कुछ बड़ा सोचेंगे. कोई काय रे? अरे दगड नाही काढला बरं. वाता रे डुईंग ब्रदर. जाळ तयार करायचा प्रयत्न करायला लागतंय. वाटतं फक्त यार. ते वर पाय दिसलं का? ते ना स्टेशन सारखं बनवेल नाही ना. वर जायचंय ना मग आपल्याला. तेवढं घेतलंच ना. चक्कर येऊन राहिले बरं. मग हाक लागली दिसत काय तुला दरी मध्ये?
यायची व्हिडिओ मध्ये 2-4 डायलॉग मारायची दिली सोडून. कुठे अरे उमरात येते. हे बघा आनंदाची शेवट अशी दिसते. हा चल ॲडव्हेंचर हो नाही बरं लेट्स डू ॲडव्हेंचर. पॉसिबल नाही का? हे बघा देशी जे एकमेकांवर अडकले. सारे के सारे एक दूसरे के सहारे खड़े. क्या रे कुछ भी क्या भाई? इथं नाही बनवायचं, वर बनवायचंय. इथं थांबायचं पण नाही. बॅग इकडे का हा बघू का वरती आहे ना जागा आहे याच्यावर. थांब मी पण येऊ राहिलं. असं चाललंय येड्या. डबल काही येणार आहे का आपल्या इकडे? हा हा हे बघा मित्रांनो सांदनदरीचा हा शेवट आम्ही तिघांनी गाठलाय आज. म्हणजे याच्या अगोदर बऱ्याच लोकांनी पण आले पण आज आम्ही पण फिल्टर लावा लागन. खूप वार लागतंय. मी कपडे वाळलेत. आवाज येऊ राहिला का वाऱ्याचा पण व्हिडिओ मध्ये? ये लवकर. काय व्हॉट द फक नाही दरी ती. हे अरे बाबा तिकून ये ना. चला मग आता मॅगी खालून 2 फोटो काढायला पाहिजे. पण काही म्हणायचे तुला शेवटचे 2-3 शब्द आयुष्यातले? हम फिदा जाने तन साथियों अब तुम्हारे हवाले वतन साथियों. रे मी काय म्हणतो आंघोळ करायची की नाही आपल्याला? हा तुम्ही करायला त्याला धरून वड बर आता. टाइमपास कोण कर राहिले रे? हम तुमसे प्यार कैसा लगा हम तुमसे गुफ्तगू. कोणता गाणं? किसकी आवाज आहे? तो कागद कुठे फेकला तोस? हे यार काय बोल राहिले तुम्ही? हा ना मला एक शब्द ऐक नाही माहिती का?
नाही हो. का बनवतो? अरे ही पण परफेक्ट जागा आहे येड्या. जमन की इथं. अरे 2-4 दिवस नीट जागा रे हो. तर आता आम्ही मॅगी बनवण्याचा प्रयत्न करतोय. अर्चनाच्या पहिले कधी बनेला असेल तर होईल मग मॅगी. त्यांना प्रयत्नच म्हणावा लागेल. घे या जिले अपनी जिंदगी. थोडं मोठं तुला नंतर वारा नाही इथून जाईल. या ना वाटी आणले काय घरून घर एवढे लहान घर राहिला. एवढं पण कंझ्युम केली ते त्याला प्यायला द्यायचं होतं पहिले. तो रस्ता लय खराब होता जबरदस्त होता का शिर्डीला बाहेर ए यार छोरू पातीला बसलं पाहिजे रे बाबा. ए तू कारते पाणी दे मला प्यायला. पुढे पुढे मसाला लय लय जबरदस्त होणार आहे. बस केलं पाणी. ए फुलवर अजून काय याच्या आईला सांगा ना. टाक याला गांडीत टाक. लय टाक. हारलंय ती कमीत कमी अर्धा तरी भरावं लागेल. बस झालं, जास्त वेळ पाणी ते आटायला पाणी ठेवणार. यार टाक ना भाऊ आटायचं नाही ते. आटायचं कोण नाही तशी माझ्या नाही तुम्ही गरम नाही. ए, यार टाक ना भाऊ. काय पडलं बाबा तुझ्यावर लय गोड आहे. पाणी टाक थोडं. किती पडलं किडे नाही जाऊ दे किडे खाऊ देऊ. किती पड राहिले पाणी टाक थोडं. हे बघ एवढं पाणी आहे. दुखणार काय खाली पड राहिले पाहिजे. ते काढेला पुढं ते काढे ते पुढं. एवढं मोठं बस कोण घालतो चार माणसं सापडलं. तो पाटील काढा ना पाटील लावायला पाहिजे ते. असं तरी डाळ बिळती खाऊन येडं हो. काय बरं एक्सपायर किती ए लाव. हॅलो नाही हॅलो एक्सपायर घे इकडे. एक्सपायरी डेट पाहू द्या आम्हाला. हे काय तर आमची मॅगी तयार झाली. मॅगी तयार झाली. आता वेळ आहे सानंददरीबद्दल माहिती घेण्याची. सानंददरी ही अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात सह्याद्रीच्या कळसुबाई आणि नरसिंहराव अभयारण्यात सांगरत गावाजवळ वसलेली आशिया खंडातील दुसरी सर्वात मोठी वॉटर कव्हर्ड दरी आहे. सानंददरीला व्हॅली ऑफ शॅडोज असेही ओळखले जाते, कारण ही दरी सुमारे 200 फूट आणि 1,500 ते 2,000 मीटर लांब आहे. दोन्ही बाजूने उंच कड्या असल्या कारणाने भारत ट्रेकिंग आणि रॅम्पलिंगचा अनुभव घेता येईल. या दरीचं वैशिष्ट्य म्हणजे ही एक नैसर्गिक फळ आहे जी हजारो वर्षांच्या पाण्याच्या प्रवाहामुळे तयार झाली आहे. येथे जमिनीला पडलेली एक मोठी एक जिओलॉजिकल पडत नाही. पूर्ण हिवाळा ऋतू
हे दरी अरुंद असल्याने येथे सूर्यप्रकाश कमी पोहोचतो, म्हणून या दरीला व्हॅली ऑफ शॅडोज म्हणतात. ॲज पर गुगल इन्फॉर्मेशन, सानंद दरी ही प्रामुख्याने कठोर आणि टणक पातळ भिंतीची बनलेली आहे. येथे प्रामुख्याने सह्याद्रीच्या रांगेतील बसॉल्ट खडक आढळतात, जे ज्वालामुखीच्या उद्रेकातून तयार झालेले असतात. सानंद दरीच्या आसपास म्हणजे दरीपासून 20 ते 30 किलोमीटर अंतरावर खूप पर्यटन स्थळे आहेत. म्हणजे इथे आल्यावर जवळपास 10 ते 15 दिवसांचा मुक्काम होऊ शकतो, कारण खूप स्थळे पाहण्यासारखी आहेत, जसे की कळसुबाई, महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर, रंधा वॉटरफॉल, रिव्हर्स वॉटरफॉल, बाबरगड किल्ला प्लस ट्रेक, अस्वल किल्ला, भैरवगड किल्ला, आजोबा हिल ट्रेक, रतनगड किल्ला, बाण शिखर, करोली घाट, अलंग किल्ला, मदन किल्ला, कुलंग किल्ला, घनचक्कर डोंगर, कात्राबाईची भिंत आणि भंडारदरा हे सर्व इथे पाहण्यायोग्य आहे.